नमस्कार. सर्वांना नमस्कार. पुरोगामी विचार मंच नाशिक यांच्या वतीनं अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी फेसबुक लाईव्ह व्याख्यानमाला म्हणजे लॉकडाऊन पासून अत्यंत सक्रिय असणारं हे एक फेसबुक पेज आहे. पुरोगामी विचार मंच नाशिकच्या सर्व माझ्या मित्रांना मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांचे विचार या निमित्तानं त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवले. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातूनही या ठिकाणी प्रबोधनाचा जागर त्यांनी घडवून आणलेला आहे. आणि आज त्यांनी आम्हाला आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. आम्ही अर्थात मी समाधान इंगळे, माझी मुलगी नभा, माझी सहचरिणी अमरजीत आणि थोड्या वेळानं नभाच्या जागेवरती इथं माझा पुतण्या उमेश या ठिकाणी उपस्थित राहू. आपल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. या विचार मंचाचे मार्गदर्शक रवींद्र सुरवसे सर यांचा आग्रह होता आणि त्यांचा आग्रह मोडणं आम्हाला शक्य नव्हतं. मंचाचे अध्यक्ष कॉम्रेड विलास कांबळे, उपाध्यक्ष कॉम्रेड ज्ञानेश्वर घाटूळ, सचिव सतीश गवारे आणि सर्व आपण सन्माननीय सभासद मंचाचे आपलं सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि प्रबोधनाची सांस्कृतिक परंपरा असा विषय आम्ही घेऊन येत आहोत. प्रबोधन म्हणजे उपदेश करणे. बुडती हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे. संतांची जी भावना होती, अर्थात प्रबोधनाची परंपरा, प्रबोधन बुद्धाने केलं. बुद्धाच्याच परंपरेतील तुमच्या माझ्यापर्यंत जी एक साखळी आहे, चैन आहे, जो धागा आहे आपला, तो धागा धरून ही परंपरा आपल्या समोर आम्ही सादर करतोय. त्या धाग्यामध्ये संत कबीरांपासून सर्व उद्बोधन प्रबोधन करणारी भक्ती संप्रदायाची चळवळ जी आहे ती, त्यानंतर ब्रिटिश कालखंडाच्या दरम्यान आपल्याकडे फार मोठे समाजसुधारक होऊन गेले, त्यांनी ती प्रबोधनाची चळवळ आपल्यापर्यंत रुजवली. परंतु आम्ही सांस्कृतिक चळवळीचा जाणीवपूर्वक या ठिकाणी उल्लेख करतो आणि ती रुजवणं फार आवश्यक आहे. तर सर्वप्रथम नमन करूया क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना. क्रांतिबा अर्थात महात्मा ज्योतिबा फुले यांचं कार्य आणि कर्तृत्व एका सुंदर अशा रचनेतून ज्योती म्हापसेकरांची ही रचना आहे, आपल्या समोर सादर करते अमरजी. नमस्कार. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना नमन करणारे हे गीत आम्ही आपल्यासमोर सादर करतोय. करू पाहिलं नमन ज्योतिबाला, जानस्त्री मुक्तीला जन्म दिला, जानस्त्री मुक्तीला जन्म दिला. करू पाहिलं नमन ज्योतिबाला, जानस्त्री मुक्तीला जन्म दिला, जानस्त्री मुक्तीला जन्म दिला. सन 1800 सालात स्त्रिया होत्या अज्ञानात, सन 1800 सालात स्त्रिया होत्या अज्ञानात. लिहावाचा शाळा नव्हती, स्त्री घरात बंदिवान होती. शाळा नव्हती, स्त्री घरात बंदिवान होती. पण का बंदिवान होती? पण का बंदिवान होती? लिहावाचा शाळा नव्हती, स्त्री घरात बंदिवान होती. कारण मनूनं सांगितलं होतं, मनू म्हणजे भृगु ऋषी, मनूनं सांगितलं होतं न स्त्री स्वातंत्र्य म्हणजे स्त्री स्वातंत्र्याला लायक नाही. बालविवाहाची बळी स्त्री होती, पुनर्विवाहाची तिला बंदी होती. स्त्री सतीसात होती, सतीसात होती. चितेवर ढकलली जात होती, चितेवर ढकलली जात होती, चितेवर ढकलली जात होती. उठले राजा राममोहन राय, उठले राजा राममोहन राय, बघुनी स्त्रियांवरचा अन्याय, बघुनी स्त्रियांवरचा अन्याय. म्हणे ईश्वर चंद्र विद्यासागर, म्हणे ईश्वर चंद्र विद्यासागर. बंदी झाला
अहो आपल्या घरातला हो त्यांनी दलितांसाठी खुला केला. स्त्रिया दलित आणि बहुजनांसाठी स्त्रिया दलित आणि बहुजनांसाठी आपल्या साऱ्या जन्मतानं नेसला. स्त्रीला नमन ज्योतिबाला. कर पहिले नमन ज्योतिबाला. स्त्रीमुक्तीला जन्म दिला. स्त्रीमुक्तीला जन्म दिला. फुले आगरकर आणि कर्वे समाज सुधारणेसाठी लढले. फुले आगरकर आणि कर्वे समाज सुधारणेसाठी लढले. पंडिता रमाबाईंच्या रूपानं आमाशेचे किरण दिसले. पंडिता रमाबाईच्या रूपानं आम्हा आशेच किरण दिसले. स्वातंत्र्याची लढाई सुरू झाली. स्वातंत्र्याची लढाई सुरू झाली. गांधी नेहरूंनी हाक दिला दिली. स्त्री घराघरातून बाहेर आली. वा, स्त्री घराघरातून बाहेर आली आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागली. वा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर दलित स्त्रीची आणि दलितच काय सगळ्या स्त्रियांची अस्मिता जागृत केली. आणि म्हणून आज या सगळ्यांना स्मरून ठेवा जाण एकीची, स्त्री मुक्तीसाठी लढण्याची. ठेवू बाण आज एकीची, स्त्री मुक्तीसाठी लढण्याची. ठेवू एकीचं हत्यार होऊ काळावर स्वार. 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 ओढता मुरडीचा किल्ला, करू पहिलं नमन ज्योतिबाला. करू पहिलं नमन ज्योतिबाला. करू स्त्रीमुक्तीला जन्म दिला. करू स्त्रीमुक्तीला जन्म दिला. हे पहिलं नमन ज्योतिबांना आहे. अर्थात अण्णाभाऊ साठेंनी फार सुंदर शब्दात सांगितलेलं आहे की नमस्कार कुणाला करायचं, कुणाच्या कार्यापासून सुरुवात करायची, कुणाच्या नावापासून सुरुवात करायची कार्यक्रमाची. कामगार स्तवनाच्या माध्यमातून या जगाच्या रचनाकाराला, निर्मिती करणाऱ्याला ते त्याचं स्मरण करतात की प्रारंभी मी आजला, कर्जाचा येथे पुजला, जो व्यापुनी संसाराला, हलविया भूगोला. हलविया भूगोला. कामगारांची प्रचंड ताकद शेषनागाच्या माथ्यावर नसून कामगारांच्या तळहातावरती तरलेली आहे. ही जाणीव अण्णाभाऊंनी या सबंध देशाला आणि जगाला करून दिलेली. आणि म्हणून आपली जी गाणी आहे ही गाणी माणसांना जागवणारी आहे, माणसांमधलं अज्ञान, माणसांमधलं भय दूर करणारी आहे. आणि अशा प्रबोधन परंपरेचा वारसा जपणारी आम्ही कलावंत मंडळी आहोत. म्हणजे अलीकडच्या काळात असं होतं की कलावंतांमध्ये फार मोठा एगो प्रॉब्लेम होतो की हा त्याचं गाणं म्हणत नाही, तो त्याचं गाणं म्हणत नाही. म्हणजे सांस्कृतिक क्षेत्रामधला प्रचंड अस्पृश्यता चर्चेचा विषय आहे. आम्ही सगळ्यांची गाणी म्हणतो. आम्हाला ज्यांनी समाजाच्या उद्धारासाठी 2 शब्द लिहिले आहेत ते शब्द आमच्यासाठी वंदनीय आहेत आणि ते शब्दांची ओंजळ घेऊन आम्ही आज आपल्या समोर आहे. आपण बघा की कुठलंही प्रॉडक्ट जर विकायचं असेल, कुठलीही वस्तू जर विकायची असेल तर ती वस्तू विकताना ह्या सगळ्या कंपन्या कुणाचा वापर करतात? कुणाचा वापर करतात? कलाकारांचा वापर करतात. म्हणजे अमिताभ बच्चन एखादी वस्तू विकताना दिसतात, बरोबर आहे की नाही? अक्षय कुमार, शाहरुख खान हे सगळे कलाकार कोणत्या तरी वस्तूंची विक्री करतात. मोठे मोठे खेळाडू वस्तूंची विक्री करताना जाहिरातीमध्ये दिसतात. याचा अर्थ कलाकारांच्या माध्यमातून हे जे सगळे निर्माण करणारे आहेत, वस्तू निर्माण करणारे आहेत, ते त्याचं मार्केटिंग घडवून आणतात. कलाकारांचं महत्त्व लक्षात घ्या तुम्ही. आणि म्हणून कलाकारांना जर अशा आर्थिक हितासाठी, आर्थिक फायद्यासाठी जर वापरल्या जात असेल तर आपण प्रबोधनाची परंपरा, प्रबोधनाचा विचार जनमानसांपर्यंत पोहोचवण्यासाठी उपयोग करणं, त्यांचा वापर करणं. परंतु आपल्या प्रबोधनाच्या चळवळीला, आपल्याकडच्या प्रबोधनाच्या परंपरेला सांस्कृतिक क्षेत्रातील लोकांचा पाहिजे तसा वापर करता आला नाही. किंवा सांस्कृतिक क्षेत्रातील मंडळी नंतरच्या काळात तद्दन व्यावसायिक झाल्यामुळं, कारण कुठल्या कार्यक्रमाला त्यांना पैसेच लागतात. म्हणजे मला तर काही जणांनी असंही फोन करून विचारलं की तुम्ही फेसबुक लाईव्हचे किती रुपये घेता? मी म्हणलं नाही, प्रबोधनाचीच गाणी आम्ही म्हणतो, मनोरंजनाची गाणी आम्ही कधी म्हणत नाही. आणि प्रबोधन करण्यासाठी पैशाची आवश्यकता नसते तर इच्छाशक्तीची आवश्यकता असते.
आणि म्हणून ही प्रबोधनाची परंपरा आपल्यापर्यंत पोहोचवताना आपला एक हेतू आहे, आपला एक उद्देश आहे आणि तो हेतू उद्देश प्राध्यापक प्रमोद शिंदे सर आमचे गुरुजी यांनी फार सुंदर शब्दातून लिहिलेला आहे, तो आपल्यासमोर आम्ही सादर करतो. या गाण्याच्या बद्दल मी अजून पुन्हा गाणं संपल्याच्या नंतर सांगेन. गीत आमुचे आकाशाचे, गीत आमुचे सागराचे, इतिहासाचे जनामनाचे, गीत आमुचे जागराचे, गीत आमुचे आकाशाचे, गीत आमुचे सागराचे, इतिहासाचे जनामनाचे, गीत आमुचे जागराचे, गीत आमुचे आकाशाचे. अभंगाचे ओवीचेही माय बोलीचे माहेर, वाऱ्यातही मराठीचे दिवे लख घरोघर. संत महंतांचे विरागी, गीत आमुचे वादळाचे, इतिहासाचे जनामनाचे, गीत आमुचे जागराचे, गीत आमुचे आकाशाचे. तंतु तंतु संघर्षाचा पैठणीत भिनलेला, नक्षीतच पक्षी पक्षी विजयाचा विणलेला. सोन पहाटे उदयाचे, गीत आमुचे उजेडाचे, इतिहासाचे जनामनाचे, गीत आमुचे जागराचे, गीत आकाशाचे. प्रज्ञेचा सूर्य नवा शब्द शब्द उसळून गेला, समतेचा संगराचा अर्थ ढाळून गेला. विराट विशाल संस्कृतीचे, गीत आमुचे जीवनाचे, इतिहासाचे जनामनाचे, गीत आमुचे जागराचे, गीत आमुचे आकाशाचे, गीत आमुचे सागराचे, इतिहासाचे जनामनाचे, गीत आमुचे जागराचे, गीत आमुचे आकाशाचे. धन्यवाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, ज्या विद्यापीठामध्ये आम्ही शिकलो त्या विद्यापीठाचं हे विद्यापीठ गीत आहे आणि अत्यंत सुंदर असा अर्थ, आपल्या जगण्याचा उद्देश, आपल्या दृष्टिकोनाचा उद्देश सांगणारं, आपल्या शिक्षणाचा हेतू सांगणारं फार सुंदर गीत प्रमोद सरांनी लिहिलेलं आहे. अशी अनेक गाणी हिंदी मराठी आपल्याला बघता येतील. अनेक कवी, अनेक म्हणजे कलावंत असे आहेत की त्यांचा असा हट्ट आहे की आम्ही जे लिहितो आम्ही तेच गाणार आहे. परंतु फार मोठ्या लोकांनी, फार प्रतिभावंतांनी फार महत्वाचे अक्षर, अगदी अमृतासारखे अक्षर की जे चिरंजीव आहेत, अक्षर आहेत, अक्षय आहेत, असं लिहून ठेवलेलं आहे. तर त्याही परंपरेचे पायी होण्याची पात्रता आपल्या अंगी यावी म्हणून आपण सदैव तर नाही पण कधी कधी तरी प्रयत्न करायला पाहिजे. आणि म्हणून बल्लीसिंह चिमा यांची ही रचना आहे. हे गीत मला वाटतं दुष्यंत कुमार यांच्या नावावरती आपल्याकडे फार प्रचलित होतं.
परंतु शोध घेतल्याच्या नंतर बल्लीसिंह चिमा यांची ही गीत रचना आहे की कष्टकरी शेतकरी जो पीडित शोषित दुःखित आहे, त्याचं दुःख, त्याचे कष्ट, त्याची पीडा दूर करण्यासाठी दुष्यंत कुमारांची जी ओळ सांगता येतील की हो कोई पीड़ पर्वत सी, पीड़ दुःख वेदना, हो कोई पीड़ पर्वत सी पिघलनी चाहिए, हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए, सिर्फ हंगामा खड़ा करना मकसद नहीं, मेरी कोशिश है की ये सूरत बदलनी चाहिए. आणि बल्लीसिंह चिमा यांच्या शब्दांमधून की माझ्या गावाचे लोक आता बदललेले आहेत, जागृत झालेले आहेत आणि त्यांच्यामध्ये एक संघटित बाणा निर्माण झालेला आहे. ती भावना या गीतातून, या हिंदी रचनेतून आपल्या समोर सादर करणार आहे नभा. जीत लेंगे लोग मेरे गाव के. आणि त्या अंधारावरती विजय मिळवण्यासाठी, तो अंधार संपवण्यासाठीचा प्रयत्न सातत्यानं करत राहिलं पाहिजे. कारण विस्मृतीची फार मोठी शक्यता असते आणि ती होऊ नये. त्यामुळं लोकांसमोर प्रबोधनाची ही परंपरा सातत्यानं सांगायला पाहिजे. आणि ही जर परंपरा आपण सांगत राहिलो तर हे सुद्धा विद्यापीठीय शिक्षणापेक्षा लहान शिक्षण नाहीये असं माझं ठाम मत आहे. म्हणजे जेवढं विद्यापीठाचा एखादा विद्यार्थी विद्यापीठातून शिकतो त्यापेक्षा अधिकचं शिक्षण गाणं, कविता, चित्रपट, नाटक अर्थात ही सांस्कृतिक जी गोष्ट आहे ती लोकांना शिकवत असते. आणि प्रबोधनाच्या शिक्षणापेक्षा ही पारंपरिक शिक्षण
पारंपरिक शिक्षण म्हणजे परंपरेच्या जोखडात अडकवणाऱ्याच जास्तीत जास्त गोष्टी मालिकांमधून, चित्रपटांमधून ठासून ठासून सांगितल्या जातात. प्रबोधनाची गोष्ट आणि ही संवाद फार कमी होतो. आणि म्हणून ही जी रचना आहे पुढची, कविवर्य दया पवारांची, दलित कवितेतील, मराठी कवितेतील एक मोठं नाव, दलित कवितेला मोठ्या उंचीवरती घेऊन जाणारे कवी. कशाला झाली पुस्तकांची ओळख, बरा होता ओहळाचा गोटा, गावची गुरं वळली असल्या इंगळ्यात असल्या नसत्या, शिक्षणाच्या नंतर शहाणपण आलं परंतु वेदना खूप झाली. अर्थात तिची जाणीव फार वेगळी आहे असं सांगणारे दया पवार. त्यांची रचना आहे एका ग्रामीण, एका कष्टकरी, एका शेतमजूर, मोलमजुरी करणाऱ्या एका भगिनीची वेदना ते फार सुंदर शब्दात सांगतात की जिला आयुष्यभर आपल्या आयुष्याचं फुटलेलं धरण कधीच बांधता आलं नाही आणि आयुष्याचं पाणी, जीवन सारखं त्यातून निघून जात आहे. बाई मी धरण बांधिते माझं मरण कांडिते. दया पवारांनी
शोषित पीडित अर्थात महिलांचं शोषण, महिलांची पीडा ही सर्वाधिक आहे. अगदी आताची अशी बातमी आहे, आजच्या जर तुम्ही वर्तमानपत्रात जर ती बातमी वाचली असेल की शेतीमध्ये काम करणाऱ्या 80%हून जास्त त्याने संख्या दिली की एवढ्या मोठ्या महिलांना या कोरोनाच्या प्रादुर्भावाचा फटका एवढा बसला की त्यांना पोटभर जेवण मिळालं नाही. ग्रामीण भागातील महिलांना, ज्या कष्टकरी आहेत, शेतकरी आहेत, त्यांना या कोरोनाच्या संकटाचा फटका एवढा बसला की त्यांना 2 वेळचं व्यवस्थित जेवण मिळालं नाही. हे संशोधन आहे, तुम्ही आजच्या पेपरला ते बघू शकता. मला वाटतं दिव्य मराठीमधली बातमी आहे. आणि ही परिस्थिती किती भयानक आहे आणि किती भयावह आहे याची आपण कल्पना करू शकतो. मग हे असंच रडत राहायचंय का? धरण बांधल्या जात नाहीये, सगळं पाणी वाहून चाललेलं आहे, आयुष्य वाहून चाललेलं आहे, जीवन वाहून चाललं. मग करायचं का? करायचं काय तर अण्णाभाऊ ना. अण्णाभाऊंना साहित्यरत्न, मला वाटतं लोकशाहीर, आपण एक उल्लेख करता त्यांचा, सत्यशोधक कॉम्रेड अण्णाभाऊ साठे या वेगवेगळ्या नावाने हे भूषण आहे खऱ्या अर्थानं मराठी भाषेचं आणि देशाच्या प्रबोधन चळवळीचं भूषण आहे. कॉम्रेड अण्णाभाऊ साठे, कॉम्रेड शाहीर अमर शेख, कॉम्रेड द.ना. गवाणकर, ही सांस्कृतिक प्रबोधनाची केवढी मोठी परंपरा आहे. त्या माणसांनी पायाला चाकं बांधून महाराष्ट्रभर, संयुक्त महाराष्ट्राचा लढा असेल, कामगारांच्या चळवळी, शेतकऱ्यांच्या चळवळी, या सगळ्या आंदोलनामध्ये रान उठवलेलं होतं. आणि ते रान कसं उठवलं ते आपण ऐकूया. दौलतीचा राजा उठून सरजा, दौलतीचा राजा उठून सरजा, हक देशेचा शिवाय चला, शिवाय चला. दौलतीचा राजा उठून सरजा, हक देशेचा शिवाय चला, शिवाय चला. संधीलय नामी आली औंदा, सावकारशाहीचा इखारी कुंदा, आरपार खुरपून पाडायचा रेंदा, दाखवाया बळा, दाखवाया बळा, पोलादी बाजून आपला. शिवाय चला, शिवाय चला. दौलतीचा राजा उठून सरजा, हक देशीचा शिवाय चला, शिवाय चला. भांडवलशाहीचा चिवट घेना, वरवर कापलाय तरी जाईना, जराशी बी शेती पिकू देईना, म्हणून उपटून मुळी, उपटून मुळी, उडवून आला गेला. शिवाय चला, शिवाय चला. दौलतीचा राजा उठून सरजा, हक देशीचा शिवाय चला, शिवाय चला. साम्राज्यशाहीची माकड काळी, हातातला घास नीट खाऊन देई, 10 दिशा लुटत्यात अमराई, म्हणून एकजूट करून, एकजूट करून आखरीचा मारा या ढोलार. शिवाय चला, शिवाय चला. दौलतीचा राजा उठून सरजा, हक देशीचा शिवाय चला, शिवाय चला. रात्रीस राहून सालन साल, किती दिवस आम्ही काढायचं हाल, किती पिढ्या आम्ही काढायचं हाल. रोवाट बांधावर बावटाला, अन काळावर चाल कर, काळावर चाल कर, अन एकीचा बांधून शिवाय चला, शिवाय चला. दौलतीचा राजा उठून सरजा, हक देशीचा शिवाय चला, शिवाय चला, शिवाय चला, शिवाय चला, शिवाय चला. अशी अण्णाभाऊ साठेंची गाणी
म्हणजे अण्णाभाऊ जर समोर जर गात असते आणि जर असं समोर जर जनसमुदाय असता तर किती पेटून उठणारी ही गोष्ट होती आणि मला माहित आहे हे शब्द वेगवेगळ्या कवींची गाणी आपण ऐकून ती चेतना ती प्रेरणा संपलेली नाहीये, त्या शब्दांमधलं ते सामर्थ्य संपलेलं नाहीये. शब्द वाटू जन धन जन लोका, तुकोबारायाने आपल्याला सांगितलं शब्दांचं महत्व. शब्दाची ताकद काय असते हे तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे आणि त्या शब्दांचं महत्व हे आपल्यापर्यंत या निमित्तानं पोहोचत आहे. आपल्या गाण्याचा उद्देश हा स्पष्ट पाहिजे, कारण ते एक सुप्रसिद्ध विचार आहे की त्या देशातल्या तरुणांच्या उठावर कुठलं गाणं आहे त्यावरून त्या देशाचं भविष्य ठरतं. बरोबर आहे की नाही? म्हणजे आपल्या बाकीची गाणी ऐकावी, परंतु तरुणांच्या उठावरती क्रांतीचं गाणं असावं, मुक्तीचं गाणं असावं, शोषणाच्या विरोधातलं गाणं असावं, माणसांच्या कल्याणाचं गाणं असावं, तर त्या देशाचं भविष्य, तर त्या समाजाचं भविष्य उज्ज्वल आहे, चांगलं आहे. आणि जी सगळी गाणी आहेत ही गाणी जर तरुणांच्या उठावर जर असेल तर या देशाचं या समाजाचं भविष्य फार उज्ज्वल आहे. ती ताकद आहे, ती शक्ती आहे. आपण गाणं गाऊया.
ये गाना है, हे गीत आहे, अर्थात या गाण्याचा उद्देश आहे, हेतू आहे. आमचा मोबाईल आडवा आहे आणि आडवा मोबाईल असल्यामुळे, कारण आडवा मोबाईल धरल्याशिवाय आम्ही कौटुंबिक सादरीकरण करतो, सामूहिक आहे. त्यामुळं आम्हाला तुमच्या कमेंट्स किंवा तुमच्या काही सूचना, तुमच्या काही फरमाईश जर काही असतील तर त्या आम्हाला आता कळणार नाही. आम्ही तर नंतर वाचून तुम्हाला धन्यवाद देऊ किंवा काही जर सूचना असतील तर आम्ही ती दुरुस्ती करूया. आताच उल्लेख केल्याप्रमाणे जे त्रिकूट होतं शाहिरीचं, या महाराष्ट्राची सांस्कृतिक ताकद असलेलं, त्यापैकी शाहीर दना गवाणकर यांची कविता नभाच्या 4थ्या वर्गाची पहिली कविता आहे ना, पहिलीच कविता आहे दना गवाणकरांची. दना गवाणकरांची गाणी विद्यार्थी असल्यापासून मी अमरजीत खूप ठिकाणी गात आलो. ते शौर्याची तव परंपरा महाराष्ट्रावळून बघ जरा, त्यागाची तव परंपरा महाराष्ट्रावळून बघ जरा. आणि मग त्या महाराष्ट्राच्या त्यागाच्या, शौर्याच्या परंपरेत काय काय आहे ते त्या ठिकाणी दिसतं. आणि आपण अशीच एक वेगळी आहे, कारण जर आपण जन्माला जर सगळेजण येतो तर इथल्या या स्थावर जंगमवर मालमत्तेवर आपला अधिकार नाही. आपली श्रीमंती तीच आहे की आपण ज्यांच्या पोटी जन्माला आलो त्यांची जी श्रीमंती आहे. जर राजाच्या पोटी जर मुलगा जन्माला आला तर त्याला कुठलीही कामं न करता तो राजाच होतो. म्हणजे अलीकडच्या काळात ते सुरू आहे. ते जन्माला जर येत असलं तरी बॅनर पोस्टर लागून जातात की आता युवराजांचा जन्म होणार आहे. युवराज जन्माला आल्याच्या नंतर मग बाळराजांचं कसं कसं सगळीकडे कौतुक होतं बॅनर पोस्टरवरती, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे अनेक कार्यकर्ते असे आहेत की स्वतःच्या लेकरांचे फोटो टाकले नाहीत, परंतु आपल्या नेत्यांच्या लेकरांचे ते कसले जरी असले तरी त्याचे फोटो टाकून युवराजन काय काय त्याला भव्य दिव्य असे शब्द वापरून त्यांनी त्यांचं कौतुक केलेलं आहे. बरोबर आहे का नाही? परंतु दना गवाणकरांचे म्हणणं वेगळं आहे. ते काय म्हणणं आहे? आभाळाची आम्ही लेकर काळी माती आई जात वेगळी नाही, आम्हा धर्म वेगळा नाही. ही कविता तुम्हाला आठवली आणि तीच भावना या कवितेची सुद्धा आहे, दना गवाणकरांची गाणी. आम्ही लेकर भाग्यवान, आम्ही भाग्यवान आहे. पण भाग्यवान आहे का? अजिबात नाही. कारण सगळ्यात जास्त जर डोळा कोणावर आहे तर या धरतीच्या लेकरांवरच आहे. त्यांच्या हातात ते धरती, ते जंगल राहू दिल्या जात नाही. आणि म्हणून ही भांडवलदारी व्यवस्था, ही जागतिकीकरण
कुणालाच सोडणार नाहीये. म्हणजे या जागतिकीकरणानं आपल्याला असा एक भयंकर आजार आणला की तुमचं माझं जगणं भयंकर करून ठेवलं. अशा भयानक परिस्थितीमध्ये आपण सध्या वावरतो आहोत. म्हणजे या आजारामुळं केवळ फक्त जीवाची भीती नाहीये, जगण्याची भ्रांत पडलेली आहे. म्हणजे जे व्यवसाय बंद पडले त्या व्यवसायाच्या ठिकाणी परत येणं शक्य नाही अशी अवस्था आहे. अगदी काल रात्रीच शासनानं परत सांगितलं की 31 जुलैपर्यंत शाळा महाविद्यालय बंद असतील आणि परत लॉकऑन आहे, परंतु तरी लॉकडाऊन काही निर्बंधामध्ये त्यांनी ते सुरू ठेवलेलं आहे. जागतिकीकरणाची ही जी फळं तुमच्या आणि माझ्या समोर आणल्या जात आहे, तुमच्या माझ्या जगण्यासमोर जी आणल्या जात आहे, ही अत्यंत भयंकर गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि आपल्याला तुम्हाला आम्हाला फार सोपी गोष्ट आहे भांडायला लावण्याची. म्हणजे सोपं हत्यार आहे आणि ते हत्यार आहे जातीचं, धर्माचं. मतदान करताना, देशाचा विकास करताना म्हणजे अलीकडच्या काळात झालं असं की भ्रष्टाचारामध्ये जनतेला सुद्धा पार्टी केल्या जाऊ लागलं. जो माणूस 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये घेऊन मतदान करेल त्या माणसाला अमुक काम झालेलं नाही असं म्हणण्याचा अधिकार किती शिल्लक राहील. आणि म्हणून या राजकीय म्हणजे निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये समाजाची, जनतेची नैतिकता संपून टाकली. लोकशाहीच्या मुळावरचं हे सगळ्यात मोठं संकट आहे. लोकशाहीवरचा हा हल्ला आहे, हा आपण जाणीवपूर्वक लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हणून जातीच्या, धर्माच्या नावानं मतं देणाऱ्यांना विकासाच्या किंवा रस्ता खराब झाला किंवा आमच्याकडे आरोग्य सुविधा नाहीये किंवा आमच्या शाळा बंद पडलेल्या आहेत हे बोलण्याचा अधिकार राहत नाही. म्हणून प्रामाणिक आणि नैतिक समाज हाच देशाला पुढे घेऊन जात असतो. कारण अशाच समाजाचा धाक हा राज्यकर्त्यांना असतो. ती नैतिकता गमवायची नसेल तरी प्रबोधनाची परंपरा आपल्यापर्यंत सक्षमपणे, समर्थपणे येणं फार आवश्यक आहे. विनय आणि चारुल म्हणजे फार मोठं जोडपं आहे ते. अगदी आम्हाला असं वाटतं की म्हणजे आम्ही कसं दोघं गाणं म्हणतो अगदी डफ घेऊन, आमच्याकडे तरी हार्मोनियम आहे, बाकी वाद्य मी वापरतो इथं घरात आहे म्हणून. परंतु विनय आणि चारुल आणि विनयचं काय असतं, एक डफ आहे, फक्त एका डफवर गाणे म्हणतात. आम्ही त्यांचे कार्यक्रम ऐकले आणि मी अनेक म्हणजे 20 वर्षांपासून अमरजित कडून जे गाणं ऐकत आलो आहे विद्यार्थी असल्यापासून, ते गाणं आपण या ठिकाणी ऐकूया. की कोणत्या कोणत्या नावानं, कोणत्या कोणत्या कप्प्यानं आपल्याला वेगवेगळं केलेलं आहे. कारण आपण एक नाही आहोत, आपण देश म्हणून एक नाही आहोत. आपण देशाचा विचार नंतर हा विचार आधी करतो आणि असल्या देशाचा विकास करतो. मला वाटतं नेट पुअर सुरू आहे सध्या, आमच्याकडे ढगाळ वातावरण आहे. नेट अडखळत जर चालत असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो बरं का. आणि गाणं ऐकूया. मंदिर मस्जिद, मंदिर मस्जिद गिरजा घर में बांट लिया भगवान को, धरती बाटी सागर बांटा मत बांटो इंसान को. मंदिर मस्जिद, मंदिर मस्जिद गिरजा घर में बांट लिया भगवान को, धरती बाटी सागर बांटा मत बांटो इंसान को. मंदिर मस्जिद म्हणजे आता समाजांनी म्हटलं की आपल्या देशात प्रबोधनाची परंपरा आहे किंवा असायला हवी आणि म्हणूनच ही वेगवेगळ्या शाहिरांची किंवा वेगवेगळ्या नावाजलेल्या कवींची गाणी आम्ही मुद्दाम आपल्या समोर सादर करतोय. पण प्रबोधनाची ही परंपरा खरंच असायला पाहिजे. पण नेमकी कशाची परंपरा आपल्या देशात चालतीये असा जर विचार केला आपण तर म्हणजे ह्या देशात एखाद्या ठराविक जागी मंदिर असावं की मस्जिद असावं की चर्च असावं हा ऐरणीचा मुद्दा आहे. जिथे की आज अनेक कोटी लोक उपाशी आहेत, जिथे शिक्षणाचा, बेरोजगारीचा प्रश्न आहे, महागाईचा प्रश्न ऐरणीवर आहे. पण आपल्याला
हा प्रश्न ऐरणीवर म्हणजे हाच प्रश्न कसा महत्वाचा आहे की मंदिरात झालं पाहिजे किंवा मस्जिदात झालं पाहिजे, आणि हा प्रश्न महत्वाचा आहे हे मनावर ठसवणारी ही म्हणजे ह्या कठपुतल्या ज्यांच्या हातात आहे हे नाचवतंय कोण हे सगळं, हा विचार करायला पाहिजे. आणि अजूनही वेळ गेलेली नाहीये म्हणून हा विचार करायला पाहिजे. मला वाटतं हा संदेश हे गीत आपल्याला देतं. म्हणजे मी कोणत्या जातीचा आहे किंवा धर्माचा आहे म्हणून भांडत बसण्यापेक्षा आपल्याला अनेक प्रश्न ऐरणीवर आहेत, आणि त्याच्यासाठी मला नाही वाटत की खूप सारे तरुण किंवा खूप सारे विद्यार्थी, खूप साऱ्या महिला रस्त्यावर लढत आहेत, जितकं की धर्माच्या नावावर काहीतरी एखादी वास्तू व्हावी म्हणून लढतात, तसं त्या हे पण नको वास्तू आणि ती पण नको वास्तू. मग आपण त्याच ठिकाणी शाळा बांधूया, दवाखाने बांधूयात, आश्रमशाळा बांधूयात असं आपण म्हणत नाही, कारण की आपण कुणाच्या तरी डोक्याने चालत असतो. आणि म्हणून हे कुणाच्या तरी डोक्याने चालणं म्हणजे मला वाटतं ब्लाइंड फॉलोवर होणं कोणाचे तरी, हे आता आपण थांबवलं पाहिजे. आणि अजूनही वेळ गेलेली नाहीये मित्रांनो. म्हणूनच बहुतेक विनय असे म्हणतात की हिंदू कहता मंदिर मेरा, मंदिर मेरा धाम है, मुस्लिम कहता मक्का मेरा, अल्लाह का ईमान है. दोनों लड़ते लड़ करते, लड़ते लड़ते खत्म हुए, दोनों ने एक दूजे पर ना जाने क्या क्या जुल्म किए. किसका ये मकसद है, किसकी चाल है तुम जान लो, बंदी बाटी सागर बाटा मत बांटो इंसान को. मंदिर मस्जिद गिरजाघर में बांट दिया भगवान को, बंदी बाटी सागर बाटा मत बांटो इंसान को. मंदिर मस्जिद प्रजातंत्र में प्रजा को लूटे ये कैसी सरकार है, लाठी गोली ईश्वर अल्लाह ये सारे हथियार है. प्रजातंत्र में प्रजा को लूटे ये कैसी सरकार है, लाठी गोली ईश्वर अल्लाह ये सारे हथियार है. इनसे बचो और बच के रहो, हर लड़कर इनसे जीत लो, अगर तुम्हारा चैन से रहना अपने हक को छीन लो. अगर हो तुम शैतानी से तब खत्म करो शैतान को, धरती बाटी सागर बाटा मत बांटो इंसान को. मंदिर मस्जिद गिरजाघर में बांट दिया भगवान को, धरती बाटी सागर बाटा मत बांटो इंसान को. मंदिर मस्जिद म्हणजे हिंदू मुसलमान जेव्हा प्रश्न येतो तेव्हा एक साधा प्रश्न आहे. कोणी जर माणूस आजारी पडला किंवा ऍक्सिडेंट झाला आणि त्याला रक्ताची खूप गरज आहे, उमेश समाधान, जर त्याला रक्ताची खूप गरज आहे तर ब्लड बँकेत जावं लागतं की नाही आपल्याला. बरोबर. म्हणजे रक्ताचे गट असतात, ए पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह किंवा ओ पॉझिटिव्ह, निगेटिव्ह वगैरे जे काय असेल ते गट असतात. तिथे आपण असं म्हणत नाही ना की मी हिंदू धर्माचा, मला जरा हिंदू धर्माची रक्त बॅग लागेल, की मी अमुक धर्माचे मला हीच रक्त बॅग लागेल. तुम्ही जे रक्त घेता ते रक्त तुम्हाला सूट होतं, कारण तुमचे काही ते शरीरातले ते मॅच व्हायला पाहिजे आणि ते वैद्यकीय त्याला कारण असतात. आपण असं तर म्हणजे ब्लड बँक जर असे असतात की ही हिंदूंची ब्लड बँक, ही मुस्लिमांची किंवा ही अमुक ही बौद्धांची किंवा ही, पण असं नाहीये. आणि असं जर नसेल, एकमेकांच्या अंगात एकमेकांचं रक्त खेळत असेल, दलित डॉक्टर ब्राह्मणांचे जीव वाचत असेल, ब्राह्मण डॉक्टर मुस्लिमांचे जीव वाचवत असेल, म्हणजे काहीही होतंय. म्हणजे एकदा 1992 सालीच्या दंगलीचा हा किस्सा आहे. बाबरी मस्जिद पाडल्याच्या नंतर एका रिक्षावाल्याची मुलाखत होती, हिंदू होता तो म्हणाला माझा इतका रक्तस्राव झाला होता की म्हणजे मी अगदी मरायला टेकलेलो, पण आमच्या शेजारच्या मुस्लिम बांधवांनी मला रक्त दिलं आणि त्याचं रक्त आज माझ्या अंगात खेळते म्हणून मी जिवंत आहे. अशी रक्ताची गोष्ट आहे, डोळ्यांची गोष्ट आहे, किडनीची गोष्ट आहे, हार्ट ट्रान्सप्लांटची गोष्ट. म्हणजे इथपर्यंत असं असताना की आपण किती कोणत्या खालच्या पातळीवर जाऊन विचार करतो. आणि म्हणून खरोखर मला विनय यांचा अभिमान वाटतो की किती विचार करून त्यांनी हे गाणे लिहिलंय. आणि 10 भाषणांची ताकद एका गाण्यात त्याचं म्हणतात. तर आपण खरोखरच गाण्याचा फक्त सूर ताल न ऐकता, त्याच्या मागचं मनोरंजन न ऐकता, समाधान म्हणतोय तसं की त्याच्या मागचं प्रबोधन आपण ऐकायला पाहिजे आणि त्याच्यातनं काहीतरी आपण शिकायला पाहिजे. देश की जनता भूख से मरती कैसी ये सरकार है, बेरोजगारी भ्रष्टाचारी महंगाई की मारी. देश की जनता भूख से मरती कैसी ये सरकार है, बेरोजगारी भ्रष्टाचारी महंगाई की मारी. धर्म धर्म चिल्लाने वाले खून बहाए देश में, धर्म धर्म चिल्लाने वाले खून बहाए
आपण सगळे, त्या गाण्याचा मला अत्यंत अभिमान आहे. इक्बाल यांनी लिहिलंय गाणं खूप. पण सारे जहां से अच्छा हा सगळ्यांचाच सारे जहां से अच्छा हिंदुस्तान आहे ना, तो कुणा आमका एकाचा नाहीये. आणि तो आमका एकाचा नसावा आणि सगळ्यांचा असावा म्हणूनच सारे जहां से अच्छा लिहिला. आणि सारे जहां से अच्छा हे फक्त गाण्यापुरतं गाणं नाही, तर ते इम्प्लिमेंट करण्यासाठी ते गाणं आहे असं मला वाटतं. आणि म्हणूनच कैसे, जर तो सगळ्यांचा नसेल हिंदुस्तान, तर कैसे कहेंगे सारे जहां से अच्छा हिंदुस्तान को, धरती माटी सागर वाटा मत बांटो इंसान को. कारण की महागाई सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना सारखी आहे. महिलांवरचे अत्याचार सगळ्या लोकांना सारखे आहेत. म्हणजे उद्या एखाद्या दलित मुलीवर अत्याचार झाला तर त्याच लोकांचे मोर्चे निघणार. मराठ्यांच्या मुलीवर अत्याचार झाला तर तेच रस्त्यावर निघणार. आई म्हणजे बाई म्हणजे काही किंमत आहे की नाही. किंवा बेरोजगारीचा प्रश्न सगळ्यांनाच आहे, महागाईचा सगळ्यांना आहे. त्याच्यामुळे हे सगळं आपलं सगळ्यांचं आहे. जे काही वाईट आहे ते सगळ्यांचं आहे आणि जे काही चांगलं आहे ते पण सगळ्यांचं आहे. आणि म्हणूनच हिंदुस्थानात राहणाऱ्या प्रत्येक हिंदुस्थानाचं हे सगळं असावं. आणि जर ते सगळ्यांचं नसेल तर मग कसं म्हणायचं आपण की कैसे कहेंगे सारे जहां से अच्छा हिंदुस्तान को, कैसे कहेंगे सारे जहां से अच्छा हिंदुस्तान को, धरती माटी सागर वाटा मत बांटो इंसान को. मंदिर मस्जिद गिरजा घर में बांट दिया भगवान को, धरती माटी सागर वाटा मत बांटो इंसान को, धरती माटी सागर वाटा मत बांटो इंसान को, धरती माटी सागर वाटा मत बांटो इंसान को. आपल्याकडे लोक फार हिपोक्राईट आहेत. म्हणजे काय होतं, धर्माच्या नावाने सगळ्या गोष्टी मान्य असतात आणि ते चालून जातं. त्याच्यावर जर काही प्रश्न उपस्थित केला, जर तुम्ही काही जर प्रश्न विचारला तर तुम्ही वेड्यात निघता किंवा मग तुमचं काही होऊ शकतं. दाभोळकरांनी अशाच पद्धतीनं प्रश्न विचारले तर त्यांचं काय झालं सगळ्यांना माहिती आहे. कॉम्रेड पानसरे, कलबुर्गी वगैरे ही सगळी मंडळी, गौरी लंकेश, म्हणजे जो चिकित्सा करतो, आपल्याला चिकित्सा नकोय. म्हणजे तुम्हाला माझी चिकित्सा नको, मला तुमच्याकडून माझी चिकित्सा नको, तुम्हाला पण माझ्याकडून चिकित्सा नकोय. धर्माची चिकित्सा नकोय, कुणालाच कशाची चिकित्सा इथं नको आहे, अशी गोष्ट आहे. चिकित्सा केली कबीरांनी की मातीचा नाग बनवता, नागपंचमीला तो पूजता आणि जिवंत नाग दिसला की तोला काठीनं मारून टाकता. म्हणजे हा ढोंगीपणा आहे. हा ढोंगीपणा आहे की तुम्ही तिथं दगडाला शेंदूर लावून पुजता आणि जी चक्की आहे, जे जातं आहे, ज्या जात्यामुळे तुम्ही पोट भरता त्याला तुम्ही पूजत नाही. हा पण एक ढोंगीपणा आहे. तेव्हा कबीराला जबरदस्त प्रहार केलेला अंधश्रद्धांवरती आणि फसवणुकीवरती. गुरु गोविंद दोनों करे काकेला गोपाल, गुरु गोविंद दोनों करे काकेला गोपाल, बलिहारी गुरु आपनो गोविंद बताए कबीरा, गोविंद बताए.
पेड़ खजूर, बड़ा हुआ तो क्या हुआ, ऊंचा पेड़ खजूर, पंछी को छाया नहीं, फल लागे अति दूर, कबीरा फल लागे अति दूर। बड़ा हुआ तो क्या हुआ, ऊंचा पेड़ खजूर, पंछी को छाया नहीं और फल लागे अति दूर। ऐसे बडे तो बहुत है, गावागावात असे बडे आहेत ज्यांचा फायदा ना नातेवाईकांना आहे, ना भावांना आहे, ना बहिणींना आहे, ना स्वतःच्या आई वडिलांना आहे, ना समाजाला आहे, ना आजूबाजूला राहणाऱ्या शेजाऱ्यांना आहे. तेव्हा संत कबीरांनी माणसांच्या वर्तनाच्या संदर्भात फार महत्वाची समीक्षा केलेली आहे, चिकित्सा केलेली आहे. आणि ती चिकित्सा या काही गीतांच्या, या काही त्यांच्या दोह्यांच्या माध्यमातून सादर केलेली आहे. उमेशनं ते काही दोहे निवडत आपल्यासाठी सादर केले. उद्या आषाढी एकादशी आहे, म्हणजे पंढरीच्या वाटेवरती जाणारे, मी स्वतः पंढरीचा वारकरी आहे, मी स्वतः पायी वारी केलेली आहे, पंढरीची वारी आहे माझ्या घरी असं. परंतु काय होतं, गाडगे बाबा, तुकडोजी बाबा यांनी या तीर्थक्षेत्रांना जाणाऱ्यांच्या संदर्भात फार सुंदर पद्धतीनं त्यांची समीक्षा केलेली आहे, त्यांचं प्रबोधन केलेलं आहे. म्हणजे हौशे गौशे नवशे एकत्रित येतात अशा जत्रा अनेक ठिकाणी असतात. ते तुकडोजी बाबांचं फार लोकप्रिय भजन नाही, कशाला काशीला जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, कशाला काशीला जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. म्हणजे तुला पंढरपूरला आणि काशीला कशासाठी जायचंय, तुला जे हवंय ते जर तुझ्या जवळ आहे, तुझ्या घरी आहे. जया अंगी जैसा भाव तया तैसा देव, जया अंगी नाही भाव तया कैसा देव. लुबाडणारे सुद्धा येऊन बसलेले असतात आणि लुबाडणाऱ्यांच्या हाताना आरत्या सुद्धा होतात. असो, आपण त्या गोष्टीत पडणार नाही. फेसबुक पेजच्या आपण म्हणजे लाईव्ह वाद होईल असं शक्यता आपण करू नये. पण तुकडोजी महाराजांचे एक फार सुंदर, मी परवा मोझरीचं लाईव्ह केलं तेव्हा जे मी सादर केलं होतं ते मला आज इच्छा आहे सादर करण्याची. हे मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. नाशिकहून लाईव्ह ऐकताय ना, तर नाशिकचे कवी कुसुमाग्रजांनी सांगितलेले की देव ही कवी कल्पना आहे, मी नाही, कुसुमाग्रज सांगतात. हे मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देवा शान ओ देवा शान भेटायचा नाही हो, ओ देवा शान भेटायचा नाही हो, देव बाजारचा भाजीपाला नाही हो, देव बाजारचा भाजीपाला नाही हो, देव बाजारचा भाजीपाला नाही हो. हे मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, हे मनी नाही भाव देवा मला पाव, देव आशान भेटायचा नाही हो, ओ देव आशान भेटायचा नाही हो, देव बाजारचा भाजीपाला नाही हो, देव बाजारचा भाजीपाला नाही हो, देव बाजारचा भाजीपाला नाही हो. हे मातीचा देव त्याला पाण्याचं घे, हे मातीचा देव त्याला पाण्याचं घे, सोन्या चांदीचा देव त्याला चोराचं भेव, सोन्या चांदीचा देव
सुंदर प्रबोधन त्यांनी केलेलं आहे. जर तुम्ही लोकांच्या श्रद्धांवर जर टीका केली तर लोक तुमच्यापासून दूर जातील, परंतु लोकांना त्या श्रद्धांमधून अडकलेल्या कचाट्यातून बाहेर सोडवलं पाहिजे, ही मोठी गोष्ट आहे. आणि सगळ्या पुरोगामी चळवळी अल्पमतात येण्याचं कारण तेच आहे की तुम्ही लोकांच्या श्रद्धांना समजून घेत नाही, लोकांच्या श्रद्धांमध्ये तुम्ही त्यांच्या काळजाला हात घालत नाही, बदलवत नाही. म्हणजे आजही गाडगे बाबांना, तुकडोजी बाबांना मानणारे फार मोठ्या संख्येने आहे. त्यांनी टीका केल्यापेक्षा त्यांनी फार सुंदर पद्धतीनं त्याचं विश्लेषण केलेलं आहे की समोरच्याला न दुखावता त्याचं मन बदलवलेलं आहे. ही प्रबोधनाची परंपरा आहे. हे शब्दांच्या बोलानं शांती नाही मनी, हे शब्दांच्या बोलानं शांती नाही मनी. देव अशान ओ देव अशान भेटायचा नाही हो, देव अशान भेटायचा नाही हो. देव बाजारचा भाजीपाला नाही हो, देव बाजारचा भाजीपाला नाही हो, देव बाजारचा भाजीपाला नाही हो. हे देवाचं देवत्व आहे ठाई ठाई, हे देवाचं देवत्व आहे ठाई ठाई. निरूपण गेल्या बिन अनुभव नाही, पण गेल्या विना अनुभव नाही. तुकड्यादास म्हणे ऐकाही वाही, तुकड्यादास म्हणे ऐकाही वाही. देव अशान भेटायचा नाही हो, ओ देव अशान भेटायचा नाही हो. देव बाजारचा भाजीपाला नाही हो, देव बाजारचा भाजीपाला नाही हो, देव बाजारचा भाजीपाला नाही हो. जनसामान्यांसाठी, सर्वसामान्यांसाठी त्यांच्याच भाषेतून सोप्या पद्धतीनं केलेलं हे उद्बोधन प्रबोधन आहे. आणि म्हणून हे गाणं या प्रबोधन परंपरेच्या चळवळीमध्ये सादर करण्याची आम्हाला इच्छा होती. आणि ही गाणी लोकांना त्यांच्या गुरफटलेल्या ज्या सगळ्या अडगळीमधून बाहेर काढण्यासाठी फार उपयुक्त आहे, महत्वाची आहे. शीतल आणि सचिन यांची एक फार सुंदर रचना आहे. म्हणजे या प्रबोधनाच्या परंपरेमध्ये महात्म्यांच्या जीवनांचं वर्णनही यासाठी केलं की त्यापासून आपल्याला प्रेरणा मिळावी. आणि ती प्रेरणा सावित्रीच्या लेखी, की कुणाची लेख असो, ती शिकली सवरली मोठी झाली की कुणाची लेख असते, सावित्रीची लेख असते. या अर्थानं ही फार महत्वाची रचना आहे. सचिन आणि शीतल यांना धन्यवाद देऊया की त्यांनी एवढं सुंदर गाणं आम्हाला दिलेलं आहे, आम्हाला सगळ्यांना श्रोत्यांना. पेटती मशाल साऊ, आरती जलाल साऊ. पेटती मशाल साऊ, आरती जलाल साऊ. शोषितांशी ढाल साऊ, मुक्तीचं पाऊल साऊ. पेटती मशाल साऊ, आरती जलाल साऊ. पेटती मशाल साऊ, आरती जलाल साऊ. शोषितांशी ढाल साऊ, मुक्तीचं पाऊल साऊ.
आतापर्यंत सुद्धा ही प्रबोधनाची परंपरा आहे. आम्हाला खूप गाणी म्हणायची होती. आम्ही एक एक कडवं गाणं म्हणून एक 15 मिनिटात संपवूया. आम्हाला खूप गाणी म्हणायची होती, परंतु त्या गाण्यांमधल्या मी काही गाणी स्किप करतो. आणि प्रबोधनाची मोठी परंपरा आहे. या सगळ्या कवींचं, सगळ्या प्रबोधनकारांचं, क्रांतिकारकांचं, क्रांती कवींचं, क्रांती शाहिरांची जर आपण गाणी गात गेलो, ऐकत गेलो तर आपण भयमुक्त आयुष्य जगण्याची खास हमी आहे. म्हणजे एखाद्या डॉक्टरकडे गेल्यानंतर त्याने प्रिस्क्रिप्शन लिहून देताना हे लिहून द्यावं प्रिस्क्रिप्शन मध्ये, की जर त्याने सांगितलं की मला अशी भीती वाटते आणि मला स्वप्नात असं दचकतं किंवा माझ्या अंगावर येतं आणि मला आत्महत्या करावीशी वाटते, जीवन संपून टाकावंसं वाटतं, तर माझ्यासारखा डॉक्टर असं जर काय लिहून देईल की तुम्ही एवढी जी गाणी जी आम्ही आज सादर करतो ही सगळी गाणी तुम्ही दिवसातून 3 वेळा ऐका, तुम्हाला तसं वाटणार नाही. प्रिस्क्रिप्शनवरती डॉक्टरांनी लिहून द्यावी आणि खात्रीशीर रामबाण उपाय ठरावे अशी गाणी आहे. संभाजी भगत दादांची अनेक गाणी, या सगळ्या लोकांची त्यांचे एक एक नमुना दाखल फक्त आम्ही सादर करतो. ये तुझ्या कामात नाही, ये तुझ्या कामात नाही, ये तुझ्या कामात नाही, ये तुझ्या कामात नाही, शैलीत नाही, गाण्यात नाही, गाण्यात दादा तुझे, ये तुझ्या कामात नाही, ये तुझ्या कामात नाही, ये तुझ्या कामात नाही, ये तुझ्या कामात नाही. ओढ भावा ओढ बहिणी, ओढ भावा ओढ बहिणी, तिचं गीत मनालात हाय अंधारी, तिचं गीत मनालात हाय अंधारी, तिचं गीत मनालात हाय अंधारी. ओढ भावा ओढ बहिणी, कुणाची शेतनी कुणाची भात, आपण जात्यात तर ते असत्यात सुपात, आपण जात्यात तर ते असतात सुपात, आपण जात्यात तर ते असतात सुपात, सुपातलं जात्यात जाणार हायर, सुपातलं जात्यात जाणार हायर, इतिहास खोट कधी बोलणार नाहीर, इतिहास खोट कधी बोलणार नाहीर, इतिहास खोट कधी बोलणार नाहीर. ओढ भावा ओढ बहिणी, पिढ्यानं पिढ्यांचं वझ पाठाणी, आजवर गायल्या ती अस्वाची गाणी, आजवर गायल्या ती अस्वाची गाणी, आजवर गायल्या ती अस्वाची गाणी. पण सुखाचं गाणं गाड्या फुलणार हायर, सुखाचं गाणं गाड्या फुलणार हायर, रातीत मशाल पेटवायची हायर, रातीत मशाल पेटवायची हायर, रातीत मशाल पेटवायची हायर, रातीत मशाल पेटवायची हायर. हो, काय ताकदवान गाणी, काय सामर्थ्यवान गाणी. शाहीर अमर शेख, किती ताकद आहे. पोवाडा लिहिला साम्राज्यवादी शिवाजी, पोवाडा लिहिलेला आहे शाहीर अमर शेखांचा. एकेकाळी सह्यागिरी हसला, आनंद त्याला कसला हसताना दिसला, झाला उमगेना मानवाला. शिवाजी महाराजांच्या जन्माचं वर्णन नंतर जिजाऊंच्या संदर्भातलं वर्णन फार सुंदर पद्धतीने केलेलं आहे. क्या बात, काय रचना आहे त्यापेक्षा. एक सरस उठाव झेंडा बंडाचा असेल किंवा त्यांची भारत चीन युद्धाच्या प्रसंगीची जी रचना आहे ती फार महत्वाची आहे, की बर्फ पेटला हिमालयाला विझवायाला चला, सगळ्यांना एकत्रित करून, की फक्त सैनिकांनीच लढायचं नाही तर संबंध देश लढण्यासाठी तयार होईल अशा स्वरूपाची एक भावना सुद्धा त्यांनी ताकदीने व्यक्त केलेली आहे. त्यांची एक रचना आहे, म्हणजे आपल्या मैनेविषयी, आपल्या सोनीविषयी, आपल्या पत्नीविषयी किंवा या जे भावना आहेत त्यांनी फार सुंदर पद्धतीने मांडल्या वेगवेगळ्या शाहिरांनी. अमर शेखांची भावना आहे. काम करून गिरणीत थकली, त्या काळात गिरणी होती, आता असते तर म्हणलं असतं हे काम करून कंपनीत थकली. फक्त महिला गृहिणी नाहीयेत, तर आज म्हणजे अण्णा भाऊंची महिना ही गावाकडे आहे. तर अमर शेखांची मालन ही स्वतः सोबत आलेली आणि गिरणीत काम करणारी आहे. त्यांची महिना आणि यांची मालन काय फरक आहे बघा थोडासा. हे काम करून गिरणीत थकली र माझी मालन कामान सुटली, काम करून गिरणीत थकली र माझी मालन कामान सुटली, काम करून गिरणीत थकली र माझी मालन कामान सुटली. म्हणजे काम करून कंपनी
कंपनीत थकली र माझी मालन कामान सुकली, असं आताच्या माणसानं म्हणावं. किंवा काम करून दुकानात थकली र माझी मालन कामान सुकली. शेतकऱ्यानं म्हणावं काम करून शेतात थकली र माझी मालन कामान सुकली. वेगवेगळ्या ठिकाणी मालन काम करते नाही. माझी मालन कामान सुकली, काम करून गिरणीत थकली र माझी मालन कामान सुकली. काम करून गिरणीत थकली र माझी मालन कामान सुकली. पहाट पिकलेलं जांभूळ ताज, काय वर्णन आहे बघा. पहाट पिकलेलं जांभूळ ताज, नाचे चौखुर हरिणच माझ, निस्त्या साईचं लोणी ताज. ज्यानी साच्याच्या सांध्यात टाकली, ज्वानी साच्याच्या सांध्यात टाकली र माझी मालन कामान सुकली. काम करून गिरणीत थकली र माझी मालन कामान सुकली. काम करून गिरणीत थकली र माझी मालन कामान सुकली. मोठं गाणं आहे, परंतु शेवट काय होतो बघा. शेवट काय होतो. लोकांनी फुलून शोषणाच्या विरोधामध्ये काय करते मालन आणि मालणीचा नवरा. गेलं मैदान लोकांनी फुलून, लोक गेल्यात एकीवर भुलून, एका सुरात गात्यात खुलून. क्रांती तुतारी लोकांनी फुकली, हे क्रांती तुतारी लोकांनी फुकली र माझी मालन कामान सुकली. काम करून गिरणीत थकली र माझी मालन कामान सुकली. काम करून गिरणीत थकली र माझी मालन कामान सुकली. म्हणजे एक महिना त्यांची पण आहे ना. माझी मैना ग तुझी हौस पुरवीन, तुला जोडीन नाशिकला फिरवीन. सगळे फक्त शब्दांचाच कार्यक्रम आहे हा, परंतु इथं मैना एकत्रित येते, लढते, लढण्यासाठी तयार होते या अर्थानं आहे. याच परंपरेमध्ये फार महत्वाचं नाव घ्यावं लागेल ते म्हणजे वामनदादा कर्डकांचं. वामनदादा कर्डक यांचं गाणं आहे. हे रक्त पिणार रक्त पिणारे सारे सारे वाडे लोळवणारा. हे रक्त पिणारे सारे सारे वाडे लोळवणारा. मी वादळ वारा, मी वादळ वारा, मी वादळ वारा, मी वादळ वारा. रक्त पिणारे सारे सारे वाडे लोळवणारा. रक्त पिणारे सारे सारे वाडे लोळवणारा. मी वादळ वारा, मी वादळ वारा. मी वादळ वारा, मी वादळ वारा. मी वादळ वारा, मी वादळ वारा. मी तथागतांची वाणी, मी ज्योतिबांची गाणी. मी तथागतांची वाणी, मी ज्योतिबांची गाणी. मी क्रांतीचा नारा नारा, मी क्रांतीचा नारा. मी क्रांतीचा नारा नारा, मी क्रांतीचा नारा. म्हणजे मी वादळ वारा आहे स्वतःच्या हेतू आणि उद्दिष्टांविषयी सांगतात. मी भीमयुगाचा बेटा, मी भीमयुगाचा रेटा. मी भीमयुगाचा बेटा, मी भीमयुगाचा बेटा. विषमतेला थारा तिथे जातो माझा मारा. विषमतेला थारा तिथे जातो माझा मारा. मी वादळ वारा, मी वादळ वारा, मी वादळ वारा, मी वादळ वारा. मी वादळ वारा, मी वादळ. वामनदादा काय सांगतात. मी वामन वाणी गातो, मी वामन गाणी गातो, मी वामन वाणी जातो. मी वामन गाणी गातो, मी वामन वाणी जातो. जातो तिथे पेरीत जातो चिल्या पिल्यांचा चारा. काय असतो कवी काय करावं. कवीनं प्रबोधनाच्या परंपरेतल्या कवीचा काय हेतू आहे. जातो तिथे पेरीत जातो चिल्या पिल्यांचा चारा. मी वादळ वारा, मी वादळ वारा, मी वादळ वारा, मी वादळ वारा. वामनदादा आणि प्रतापसिंग बोदळे दादा या दोघांचं योगदान अत्यंत अनमोल आहे भीमगीतांच्या माध्यमातून. परंतु महाराष्ट्रभर बाबासाहेबांनी सांगितलं, आपण जो उल्लेख केला तो की 10 भाषणांचं ताकद असलेली क्षमता ही गाण्यामध्ये आहे.
काय गाणं आहे. म्हणजे प्रतापसिंह दादा बोधळीचं गाणं दोनच राजे तर आज तरुणांच्या ओठावर आहे. म्हणजे महाराष्ट्राचं जर ते या काळातलं महाराष्ट्राचा परिचय देणारं जर गाणं झालं तर किती मोठी क्रांती आहे. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. म्हणजे दोन महापुरुषांमध्ये भेद न करता दोन महापुरुषांची शक्तिस्थानं, त्यांच्यातलं साधर्म्य काय आहे आपण बघून घ्या. आपण दोघांमधलं वैधर्म्य शोधण्यापेक्षा साधर्म्य शोधून, वैधर्म्य नाहीच आहे, साधर्म्य शोधून आपल्या मुक्तीचा मार्ग शोधण्याची गोष्ट आहे. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडा